नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो। हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि या व्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन चाललो आहे माझ्यासोबत हार्पिंगला। तर आम्ही निघालो रात्री 11:30च्या दरम्यान। त्यांना कळालं की माझ्या गाडी चालूच होत नाही आहे, तर माझ्यासाठी जी फ्रेंड आली मला घ्यायला आणि आम्ही ते पावईला वाट बघतोय माझ्या दोघी आणखी मित्रांची। ते अजून आले नव्हते। वाट बघून झाल्यानंतर आम्ही निघालो माथेरानच्या दिशेने। रस्त्यात थोड्या वेळ मी गाडी चालवली, त्यानंतर माथेरानच्या मेन चढणांवरती तिने खूप व्यवस्थित गाडी अशी चालवली। त्यानंतर आम्ही फायनली पोचलो आहे ह्या 2 तासाच्या प्रवासानंतर माथेरानच्या गेटवर। आणि तुम्ही बघू शकता, तुमच्यासाठी मी हे दाखवतोय, ही एंट्री फीज आहे। तर आता आम्ही चालायला सुरुवात केली आहे। बघूया पहिला साप कोणता मिळतोय, कोणता स्नेक मिळतोय आपल्याला पाहायला, तर तुम्हालाही दाखवतो। चला। अंधार आहे आणि कुठेही अजूनपर्यंत तरी स्नेक कोणताही दिसला नाही आहे। आणि हा बघा फर्स्ट स्पायडरची जाळी होती आणि पुढे वरती जाऊ का थोडं? तर आता आपल्याला पहिला साप मिळालेला आहे। हा आहे वाईन स्नेक, ग्रीन कलरचा सुंदर असा, बघू शकता। त्यानंतर मला सापडला हा दुसरा साप। कुठच्या साईडला आहे? वाईन तर आपल्याला हर टाइम दिसतात ना। बरोबर आहे ना लाईट? थांब ना जरा। तर आता हा पुन्हा आपल्याला वाईन स्नेक तिसरा आपल्याला दिसला आहे।
टच किया क्या उसको? उससे गया नीचे। हा बघताय चौथा, हा भरपूर उंचावर होता, झाडावर चढलेला उंच होता. चालता चालता आपल्याला आत्तापर्यंत 7 ते 8 असे वाईन स्नेक दिसले आहेत. हो मस्त आहे ना. आपण बघूया आणखी वेगळ्या जातीचा कोणता साप त्याला दिसतोय का. तर मी या सुंदर अशा सापाची तुम्हाला थोडीशी माहिती देतो. त्याला इंग्रजी नाव वाईन स्नेक, एशियन वाईन स्नेक असं म्हणतात. तर मराठीत नाव आहे याला हरण टोळ. हा सेमी वेनमस म्हणजे बिनविषारी आहे. जर त्याचा विष आहे ते फक्त त्याच्या शिकारीपुरती मर्यादित आहे, म्हणजे तो फक्त शिकार करण्यापुरती ते वापरात आणतो आणि याचा माणसाला काही धोका नाही चावला तरी. काय कलर आहे बाबा. हे थांब ना तू पण जरा साईडवर मस्त मिळाला रे. जास्त जवळ नको जाऊ. लग तो रहा है, कुछ खाया पिया लग रहा है. नहीं लोडेड नहीं तर भरपूर अशा चालून झाल्यानंतर आता आपल्याला शेवटी आपल्याला हा सापडला आहे ग्रीन पीट फायबर, सुंदर असा विषारी साप. या सापाला मराठीत हिरवा घोणस असं बोलतात आणि हा घनदाट जंगलात सापडतो. सहसा मानवी वस्तीमध्ये इतका सापडत नाही. हार्पिंग करता करता चालत आणि भरपूर आतपर्यंत चालत गेलो होतो. त्यानंतर बाहेर येता येता पहाट झाली आणि हा टॉप माथेरानच्या डोंगरांवरून ठीक आहे. बघ पे लवडे ठीक आहे. मी काय बोल रहा तू? अरे म्हणजे असं बोलतो. मित्र असतील तर वाद हे संवाद हे होतच असतात. आणि हा होता आमचा हार्पिंगचा एक्सपिरियन्स. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.